आपण डाळिंब, मोसंबी फळझाडाला खतं टाकत असताना सगळ्यात मोठी चूक जी करत असतो शेतकरी मित्र हे जे करत असतात, आपण झिंक सल्फेट असेल, फेरस सल्फेट असेल, मॅग्नेशियम सल्फेट असेल, हे सल्फेटयुक्त खतं आपण सुपर फॉस्फेट असेल, 10-20-20 असेल, अशा फॉस्फरसयुक्त खताबरोबर वापरतो. आणि या खताबरोबर वापरल्यामुळं काय होतंय, ते जे त्यांचं जे केमिकल लोचा होऊन जातो. नमस्कार, मी सचिन भाटे, आपला कृषी मित्र. आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आपण डाळिंबा पिकाला, डाळिंब असेल, मोसंबी असेल, या पिकाला बेसल डोस टाकत असताना खतं कोणती वापरावी, कोणते खतं आपल्या पिकाला किती डोस टाकावा, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आणि सर्वप्रथम सर्व शेतकरी बंधूंना डाळिंब आंबिया बहाराच्या खूप खूप शुभेच्छा. गेल्या वर्षी प्रमाणे पण यंदाही चांगले रेट मिळो आणि आपला माल हा चांगला लागो, हे सगळ्या शेतकरी बंधूंना शुभेच्छा. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण डाळिंबाच्या पिकाला खताचा डोस टाकत आहेत. तर खताच्या डोसमध्ये आपण खतं कोणती वापरावीत, शेतकरी बंधूंना, नवीन शेतकरी असतात किंवा जुने बी असतात त्यांना लक्षात येत नाही खतं कोणती वापरावीत. तर शेतकरी बंधूंना आज आपण अ, खतामध्ये खतामध्ये वापरायचं झालं, सूक्ष्म अन्नद्रवयुक्त खतामध्ये वापरायचं झालं, तर आज आपण हे न्यूट्रिया फॉर्म्युला, हा न्यूट्रिया फॉर्म्युला आपण वापरत आहेत. तर आपण बघू शकतात या न्यूट्रिया फॉर्म्युल्याचं विशेष काय आहे. आता मार्केटमध्ये मायक्रोन्यूट्रियनयुक्त खतं भरपूर आहेत, पण हा न्यूट्रिया फॉर्म्युलाच आपण आपल्या डाळिंब पिकाला का वापरावा, तर हे आज आपण लक्षात घ्यायचं आहे. शेतकरी बंधूंनो, आपण मार्केटमध्ये जातो, किट आणतो, दुकानदाराला म्हणतो आम्हाला किट द्या. दुकानदार किट देतात, त्याच्यामध्ये झिंक सल्फेट असते, फेरस सल्फेट असते, मॅग्नेशियम सल्फेट असते. हे जे सल्फेटयुक्त खतं असतात, ते सल्फेटयुक्त खतं हे आपण सुपर फॉस्फेट असेल, DAP असेल, 10-20-20 असेल, अशा फॉस्फरसयुक्त खताबरोबर हे वापरतो. तर हे वापरल्यामुळं काय होतंय, जे सायंटिकली आपण जर शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं, तर हे सोबत वापरायला नाही पाहिजे. आणि हे जर वापरले आपण, तर यामधील जो फॉस्फरस असतो, हा फॉस्फरस आपल्या झिंक सल्फेटमधल्या झिंक बरोबर, फेरस सल्फेटमधल्या फेरस बरोबर रिॲक्ट होतो आणि हा फिक्स होऊन जमिनीमध्ये जशाचा तसा पडून राहतो. तर हा पडून राहिल्यामुळं आपल्या पिकाला उपलब्ध होत नाही. आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रवयुक्त बॅक्टेरिया, सूक्ष्म बॅक्टेरिया जे असतात, जीवाणू जे असतात, यांची संख्या चांगली असते, कारण हेच खतं उचलून द्यायचं काम आपल्या पिकाला या बॅक्टेरिया करत असतात. मग हे खतं उपलब्ध होत नाही. त्यामुळे न्यूट्रिॲप कंपनीने हा जो मायक्रोन्यूट्रिएंट जी फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला चिलेटेड स्वरूपातला आणलेला आहे. आपण बघू शकतो. तर आता आपण जर बघायचं झालं, तर हे मॅग्नेशियम आहे, हे चिलेटेड मॅग्नेशियम आहे. याच्यामध्ये आपण मॅग्नेशियम बघू शकतात. हे मॅग्नीज आहे, चिलेटेड मॅग्नीज आहे. हे आपण सिल्प्रो, हे सिलिकॉन आहे, चांगल्या क्वालिटीचं सिलिकॉन आहे. हे झिंक बघू शकतात आपण, चिलेटेड झिंक आहे. तसेच आपण हे इथं बघू शकता, ते फेरस आहे, हे चिलेटेड फेरस आहे. तसंच आपण याच्यामध्ये बघू शकता, ते बोरॉन आहे. आणि हे जे बघत आहात आपण, टुमोर, हे जे टुमोर आहे, चांगल्या क्वालिटीचं ह्युमिक ॲसिड आहे, ग्रॅन्युल आहे, त्याच्यामध्ये कार्बोक्सिल ॲसिड, वेगवेगळ्या प्रकारचे ॲसिडचं मिश्रण हे टुमोरमध्ये आहेत. आणि आपण शेतकरी बंधूंनो बघू शकता, त्याच्यासोबत आपण कंपनीने ही न्यूट्रिहब, न्यूट्रिऑन बॉटल ही दिली आहे. तर ही आपल्याला एक खतं मिक्स केल्यानंतर ही चोळायची आहे, जेणेकरून आपल्या खताची उपलब्धता जास्त होणार आहेत आणि मुळ्यांची वाढ करण्यासाठी हे चांगलं काम करणार आहेत. आता हा आपण हे बघितलेलं, याच्यामध्ये कंटेन हे पूर्ण परिपूर्ण असा कंटेन याच्यामध्ये दिलेले आहेत. हे आपण प्रति डाळिंबाच्या झाडाला, आपल्या झाडाच्या वयानुसार 200 ग्रॅमपर्यंत, 100 ते 200 ग्रॅमपर्यंत हे आपण वापरायचं आहे. आपल्या झाडाचं वय बघून आपण कमीत कमी 200 ग्रॅम एका झाडाला हे न्यूट्रिया फॉर्म्युला हा वापरायचा आहे. आणि आता जो दुसरं खत जर टाकायचं झालं, तर शेतकरी बंधूंनो, हे मार्केटमध्ये सगळीकडे उपलब्ध आहे. तुम्हाला हा जर फॉर्म्युला वापरा. गेल्या वर्षी शेतकरी बंधूंनी हे चांगले रिपोर्ट घेतलेले आहेत आणि चिलेटेड स्वरूपातले असल्यामुळं कुठेही फिक्स होणार नाही. 100% उपलब्ध होतील आणि आपल्या पिकाला त्याचा 100% फायदा हा दिसून येणार आहे. तर प्रति झाडाला 200 ग्रॅम हा वापरा. मला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.